जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्ग ध्यास आमचा गुणवत्ता यामध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत। आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी मांजराची गंमत पान नंबर 36 शिकूया। या घटकाची अध्ययन निष्पत्ती अशी आहे। माझा परिचय असा आहे। बालमित्रांनो, तुम्हाला सर्वांना गोष्टी खूप आवडतात, तुम्ही गोष्टीमध्ये रमून जाता। आज आपण अशीच एक अतिशय सुंदर मांजराची गंमत ही गोष्ट शिकणार आहोत। आपल्या स्क्रीनवर आता 4 चित्रे दिसत आहेत, तर ह्या दिलेल्या चित्रांचे नीट निरीक्षण करायचे आणि या चित्रांवरून अतिशय सुंदर आपल्याला गोष्ट बनवायची आहे। ह्या चित्रामध्ये काय दिसत आहे पहा बर। दूधवाला, दुधाची किटली, त्या घराची मालकीन आणि गंपू नावाचे मांजर दिसत आहे। आता दुसरे चित्र नीट पहा। या चित्रात काय दिसतंय ते पहा बर, नीट लक्ष देऊन पहा। काय दिसत आहे? दुधाचे पातेले, भाकरी, गंपू आणि उंदीर मामा दिसत आहे। आता 3 नंबरचे चित्र पहा। यामध्ये पिशवी, सांडलेले दूध, गंपू आणि पळणारा उंदीर दिसत आहे। आता 4 नंबरचे चित्र पहा। त्यात पण सांडलेले दूध आहे, शिंकाळे आहे, माठ दिसत आहेत आणि उंदराचे बीळ दिसत आहे। आता मी तुम्हाला ही गोष्ट सांगत आहे। रामपूर नावाचे एक गाव होते। त्या गावामध्ये गंपू नावाचे एक मांजर राहत होते। एके दिवशी काय होते, त्याची मालकीन खूप आजारी पडते आणि ती झोपून राहते। मग थोड्या वेळाने काय होतं, त्यांचा दूधवाला येतो। दूधवाला दूध द्यायला येतो। मग मालकीनबाई झोपलेले असतात, आजारी असतात। मग गंपू स्वतःच दूध घ्यायला जातो। गंपू दूध घेतो। दुधाचे पातेले घेऊन गंपू स्वयंपाकघरात जातो। तर बघतो काय, तर समोर एक उंदीर भाकरी खाण्यासाठी पळत आहे। गंपूच्या तोंडाला पाणी सुटते। मग गंपू काय करतो, लगेच त्या उंदीर मामाकडे पळत जातो। उंदीर दिसल्यामुळे गडबडीत पळत असताना त्याच्या लक्षातच राहत नाही की त्याने घरचे दूध घेतलेले आहे आणि असे करत असताना त्याच्याकडून दूध सांडले जाते आणि उंदीर पटकन पळतो। उंदीर खायच्या नादात त्याच्याकडून सगळे दूध सांडून जाते आणि उंदीर मामा पण बिळात शिरतो। अशा प्रकारे गंपूला आपल्या मालकिनीला कामात मदत करायची असते, पण त्याच्या लोभी स्वभावामुळे त्याचे दूधही सांडते आणि उंदीरही पळून जातो आणि उलट त्याचीच गंमत होते, फजिती होते। शेवटी काय होते, तर मांजराची गंमत होते, त्याचे दूधही सांडते आणि उंदीरही पळून जातो। बरं का बालमित्रांनो, तुम्हाला मांजराची गंमत ही गोष्ट समजली असेल। ही गोष्ट तुम्ही तुमच्या पालकांना सांगा आणि शिक्षकांना त्याचा व्हिडिओ करून पाठवा। धन्यवाद बालमित्रांनो।